नमस्कार मुलांनो. मानवी शरीराचा सुपर कॉम्प्युटर मेंदू याबद्दल शिकणे खूप रोमांचक नाही का? होय, अगदी बरोबर. आपला मेंदू हा एक सुपर कॉम्प्युटर आहे जो भरपूर माहिती साठवू शकतो आणि त्यामध्ये जबरदस्त शिकण्याची, कल्पनाशक्तीची आणि विचार करण्याची क्षमता असते. एक गोष्ट सांगा, तुम्ही उभे राहताना, झुकताना, वागताना आणि बसताना तुमचे शरीर कोणत्या गोष्टीच्या मदतीने समर्थित होते? याचे उत्तर म्हणजे मज्जारज्जू किंवा पाठीचा कणा. तो शरीराच्या स्थितीला आधार देतो. मज्जारज्जू मेंदूसोबत जोडलेला असतो आणि तो केंद्रीय मज्जासंस्था तयार करतो. तुम्हाला इयत्ता 10वी जीवशास्त्राच्या नियंत्रण आणि समन्वय या पाठातील मज्जारज्जू आणि परिधीय मज्जासंस्था हा अतिशय मनोरंजक विषय समजावून सांगणार आहे. मज्जारज्जूच्या नियंत्रणातील भूमिकेचा अभ्यास मुख्यतः 16व्या आणि 17व्या शतकातील प्रयोगवाद्यांनी केला. प्रयोगाद्वारे असे आढळून आले की मेंदू काढून टाकल्यानंतरही प्राण उत्तेजनांना प्रतिसाद देऊ शकतात. लिओनार्डो दा विंची आणि स्टीफन हेल्स यांनी नोंदवले की मेंदू नष्ट झाल्यावरही काही बेडूक जिवंत राहिले. प्राण्यांच्या त्वचेला चिमटा काढल्यावर किंवा टोचल्यावर त्यांच्या स्नायूमध्ये हालचाल होत होती. मात्र दोघांनी असेही नोंदवले की जेव्हा मज्जारज्जूला सुईने टोचून नुकसान केले गेले तेव्हा लगेचच प्राणी मृत झाला. हे पुरावे दर्शवतात की मज्जारज्जू हा केवळ मेंदूच्या आज्ञा पोहोचवण्यासाठी नसून तो स्वतःही एक नियंत्रण केंद्र असू शकतो. शिकण्याची उद्दिष्टे. हा विषय शिकल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टींची माहिती होईल. मज्जारज्जू संरचना आणि कार्य, परिधीय मज्जासंस्था, स्वायत्त मज्जासंस्था. महत्वाचे शब्द: मज्जारज्जू, परिधीय मज्जासंस्था, पृष्ठीय शिंग, पोटरीय शिंग, पांढरा पदार्थ, करड्या रंगाचा पदार्थ, मज्जारज्जूच्या नसा, कपाल नसा, स्वायत्त मज्जासंस्था. संवेदक मज्जासंस्था. परासंवेदक मज्जासंस्था. चला मज्जासंस्थेच्या संकल्पना नकाशाकडे पाहूया. मज्जारज्जू. मज्जारज्जू ही एक दंडाकृती रचना आहे जी कण्याच्या हाडांच्या मज्जा नलिकेत स्थित असते. ही मेंजिन्स नावाच्या आवरणाने झाकलेली असते
ती मेड्युला ऑब्लोंगेटाच्या खालच्या टोकापासून पहिल्या कमरेच्या मणक्यापर्यंत पसरलेली असते. मज्जारज्जूच्या मागचा भाग एका पातळ तंतूसारखा रचनेत परिवर्तित होतो. ज्याला फिल्म टर्मिनाले म्हणतात. मेंदूपेक्षा वेगळे मज्जारज्जूच्या बाहेरील भागात पांढरा पदार्थ आणि आतल्या भागात करडा पदार्थ असतो. मायलिन युक्त अक्षतंतू दोन्ही बाजूनी कण्याच्या हाडांमध्ये बाहेर पडतात. मज्जारज्जूच्या आत मेंदू मज्जारज्जू द्रवाने सेरेब्रोस्पायनल फ्लुइड भरलेली एक मध्यवर्ती नळी असते, जिला मध्यवर्ती कालवा सेंट्रल कॅनल म्हणतात. मज्जारज्जूतील करड्या पदार्थाची रचना एच आकाराची असते. या एच वरच्या भागाला मागील शिंगे पोस्टेरियल हॉर्न्स आणि खालच्या भागाला पुढील शिंगे एंटेरियर हॉर्न्स म्हणतात. एका तंतूचा समूह मागील शिंगाकडे जातो, जो पृष्ठीय किंवा आवक अफरंट मूळ तयार करतो. तंतू पुढच्या शिंगामधून बाहेर जातात आणि पोटरीय किंवा जावक एफरंट मूळ तयार करतात. ही दोन्ही मुळे एकत्र येऊन मज्जारज्जूच्या नसांचा स्पायनल नर्व्ह समुच्चय तयार करतात. पांढरा पदार्थ बाहेरील बाजूस असतो आणि त्यात मज्जातंतूच्या बंडल्स असतात. मेंदूपासून सुरू होणाऱ्या नसांना कपाल नसा क्रेनियल नर्व्स म्हणतात आणि मज्जारज्जूपासून सुरू होणाऱ्या नसांना मज्जारज्जूच्या नसा स्पायनल नर्व्स म्हणतात. कपाल नसांचे 12 जोड्या आणि मज्जारज्जूच्या नसांचे 31 जोड्या असतात. ही मज्जारज्जूच्या नसांची शाखीकरण होत जाऊन हृदय, फुफ्फुसे, जठर, मूत्राशय, लैंगिक ग्रंथी यांसारख्या अनेक अवयवांपर्यंत पोहोचते. ही मज्जारज्जूच्या नसांमध्ये संवेदी, सेन्सरी व प्रेरक, मोटर अशा दोन्ही प्रकारच्या तंतूंचा समावेश असतो. मज्जारज्जू हातपाय व अवयवांच्या हालचालींचे समन्वय साधण्याचे काम करते आणि हेच शरीराच्या झटकन होणाऱ्या क्रियांचे रिफ्लेक्स ॲक्शन केंद्र आहे. मेंदू मज्जारज्जू द्रव सेरेब्रोस्पायनल फ्लुइड CSF मेंदू एका विशेष द्रवयुक्त वातावरणात तरंगत असतो, ज्याला मेंदू मज्जारज्जू द्रव सेरेब्रोस्पायनल फ्लुइड CSF म्हणतात. हा लसिका सदृश्य पाण्यासारखा स्वच्छ द्रव आहे, जो कवटीच्या आत मेंदूला वेढून असतो आणि त्याचे संरक्षण करतो. हा द्रव मज्जारज्जूच्या मध्यवर्ती कालव्यात सेंट्रल कॅनल देखील भरलेला असतो. तो एक प्रकारचा झटका शोषून घेणारा द्रव आहे, जो अचानक होणाऱ्या आघातांपासून मेंदूचे संरक्षण करतो. हा मेंदूला पोषण द्रव्ये पुरवतो आणि मेंदूतून निर्माण होणारे अपायकारक पदार्थ गोळा करून त्यांना बाहेर टाकतो. तसेच तो कवटीच्या आत
कायमस्वरूपी योग्य दाब रोखण्याचे कार्य करतो. मज्जारज्जूला जोडलेल्या मज्जातंतूच्या दोन प्रकारच्या जोडणी किंवा मुळे असतात. एक मागील किंवा पृष्ठीय डॉर्सल बाजूस आणि दुसरी पुढील किंवा उदर वेंट्रल बाजूस असते. स्कॉटलंडचे चार्ल्स बेल आणि फ्रान्सचे फ्रान्सवा मॅन्जेडी यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीस यावर संशोधन करून या मुळांची भिन्न कार्ये असल्याचे दर्शविले. प्रयोगामध्ये जर प्राण्याच्या पृष्ठीय मुळे कापली गेली तर त्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही, परंतु जर उदरमुळे सौम्यपणे स्पर्श केली गेली तर त्या मज्जातंतूशी जोडलेल्या स्नायूंमध्ये तीव्र आकुंचन ताण निर्माण झाला. सन 1822 मध्ये त्यांनी असा निष्कर्ष काढला की पृष्ठीय मुळे संवेदनांचे संदेश आत पाठवतात, तर उदर मार्गाने स्नायू आकुंचनासाठी आवश्यक सूचना बाहेर पाठवल्या जातात. प्रतिबिंब क्रिया रिफ्लेक्स ही कोणतीही अशी प्रतिक्रिया असते जी स्वयंचलितपणे आणि जाणीवेशिवाय होते. प्रतिबिंब क्रियांचे दोन प्रकार असतात. साधी आणि मूलभूत प्रतिबिंब क्रिया जन्मजात असते आणि शिकण्याची गरज नसते. शिंकणे, खोकला येणे, जांभई देणे यांसारख्या अनेक क्रिया साध्या प्रतिबिंब क्रिया आहेत. अर्जित किंवा सशर्त प्रतिबिंब क्रिया सराव व शिक्षणाच्या परिमाण स्वरूप निर्माण होतात. उदाहरणार्थ, संगीत नोट पाहिल्यावर विशिष्ट की दाबून कीबोर्ड वाजवणे ही सशर्त प्रतिबिंब क्रिया आहे, कारण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रशिक्षण आवश्यक असते. बहुतेक प्रतिबिंब क्रिया मज्जारज्जूद्वारे नियंत्रित केल्या जातात, म्हणून त्यांना मज्जारज्जू प्रतिबिंब स्पायनल रिफ्लेक्सेस असेही म्हणतात. संवेगाला प्रतिबिंब क्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या मार्गाने प्रवास करावा लागतो त्याला प्रतिबिंब चाप रिफ्लेक्स आर्क म्हणतात. प्रतिबिंब चाप आणि त्याचे अधिक उदाहरणे जाणून घेण्यासाठी नियंत्रण मार्ग मज्जासंस्था समन्वय या विषयावर व्हिडिओ पहा. आता आपण परिधीय मज्जासंस्था PNS याबद्दल जाणून घेऊया. ही एक विस्तृत प्रणाली आहे ज्यामध्ये पाठीमागील डॉर्सल आणि पुढील वेंट्रल मुळांमधील मज्जाकोशिकांच्या टोकांचा समावेश असतो. तसेच ही मेंदू आणि मज्जारज्जूच्या एका टोकाला आणि स्नायूंना दुसऱ्या टोकाला जोडणाऱ्या कण्यातील स्पायनल व कवटीतील क्रेनियल मज्जातंतूच्या जाळ्याने बनलेली असते. PNS शरीराच्या अंतर्गत अवयवांवर, रक्तवाहिन्यांवर आणि गुळगुळीत स्मूथ तसेच हृदयाच्या स्नायूंवर अनैच्छिकपणे नियंत्रण ठेवते. म्हणूनच याला स्वायत्त मज्जासंस्था ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम असे म्हणतात. तसेच ही काही त्वचेशी संबंधित भाग आणि सांगड स्नायूंवर स्केलेटल मसल्स ऐच्छिक नियंत्रण ठेवते. स्वायत्त मज्जासंस्था
आपल्या शरीरात काही अवयव असे आहेत की जे आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाहीत, ते आपोआप कार्य करतात. हे अवयव अनैच्छिक असले तरी त्यांचे कार्य काही मज्जातंतूंनी नियंत्रित केले जाते. हे अनैच्छिक अवयव परिधय मज्जातंतूंच्या संचाने जोडलेले आणि नियंत्रित केलेले असतात. याला स्वायत्त मज्जासंस्था म्हणतात. कण्याजवळील गँग्लिया मज्जारज्जूला मज्जातंतूंनी जोडलेले असतात. सहानुभूती मज्जासंस्था ही कण्याच्या दोन्ही बाजूंना असलेली गँग्लियाच्या साखळीने आणि त्या संबंधित मज्जातंतूंनी तयार होते. पारसहानुभूती मज्जासंस्था ही मेंदूतील आणि मज्जारज्जूच्या मागील भागातील गँग्लियामधून बाहेर पडणाऱ्या मज्जातंतूपासून तयार होते. सहानुभूती आणि पारसहानुभूती मज्जासंस्था शरीरातील अवयवांवर विरुद्ध क्रिया नियंत्रण ठेवतात. उदाहरणार्थ, डोळ्यांच्या बुबुळ्यांचा व्यास कमी जास्त होणे हे एक अनैच्छिक क्रियाकलाप आहे. अंधाऱ्या खोलीत असताना डोळ्यांच्या बुबुळांचा व्यास वाढतो, ज्यामुळे डोळ्यात जास्त प्रकाश प्रवेश करू शकतो. जेव्हा आपण उजेडात येतो तेव्हा बुबुळ्याचा व्यास कमी होतो आणि डोळ्यात कमी प्रकाश प्रवेश करतो.